HD न्यूज, इंडिया सच के साथ। भर पावसात ऑनलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात एल्गार मोर्चा। ऑनलाईन परीक्षेविरोधात वर्ध्यात विद्यार्थ्यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून जोरदार मोर्चा काढत शासन विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी गोरो को भगाया चोरों को भगाएंगे अशा घोषणा देत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान कराळे मास्तर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून तुम्ही एक काम करा, खुर्ची खाली करा असा इशारा देत ऑनलाईन परीक्षेबाबतचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला। तेथे शासनाच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले। विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेबाबतचा निर्णय तत्काळ बदलण्याची मागणी करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारे निर्णय शासनाने घेऊ नये अशी भूमिका मांडली। शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। भर पावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह आणि निर्धार कायम असल्याचे या मोर्चातून पाहायला मिळाले। शांततापूर्ण वातावरणात आंदोलनाची सांगता झाली। वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण। नुकताच निर्णय जाहीर केला की आम्ही ग्रुप सी च्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेऊ। आमचा एमपीएससी वर विश्वास आहे। एमपीएससी न परीक्षा पहिले जशा OMR शीट वर घेत होत्या तशाच घ्याव्या। आणि हा नव्यानं निर्णय कुठून आला तर याचा विषय असा आहे का पोराकडून ठीक आहे कसं कमिशन खाता येईल। कारण एका ऑनलाईन परीक्षेची फी 900 रुपये असतात आणि ऑनलाईन मध्ये ठीक आहे घोटाळे व्हायचे खूप जास्त चान्सेस आहे। आतापर्यंत अनेक ऑनलाईन परीक्षेमध्ये घोटाळे झाले ठीक आहे। आणि ऐन वेळेवर सर्व्हर डाऊन होईल, इंटरनेट डाऊन होईल, लाईन चालली जाईल। प्रत्येक म्हणजे एक पेपर हा 20-20 दिवस चालतो, त्याच्यामुळे वेगवेगळा पेपर येतो ठीक आहे। जे पहिले विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान होते, नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम आहे। आणि हे प्रॉब्लेम जर सॉर्ट आउट करायचे असेल तर एकच पद्धत आहे, ऑनलाईन पद्धतीच्या ऐवजी ऑफलाईन पद्धतीनं पेपर घ्यावा। OMR शीटवर आमचा विश्वास, एमपीएससी OMR वर पेपर घेते म्हणून विश्वास आहे, कारण आमच्यापाशी कार्बन कॉपी असते ठीक आहे। आणि यानं मुख्य परीक्षेले 6-7 पोस्ट आहे आता ग्रुप सी ले, तर ते म्हणते का 6-7 पोस्टले तुम्ही प्रिलिम पास झाल्यावर मेनसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा। म्हणजे हे सरळ पोराकडून पैसे उकळण्याचा धंदा चालू केला एमपीएससीनं। एमपीएससी संवैधानिक संस्था आहे, त्यानं इमानदारीनं काम करावं आणि OMR शीटवर ज्याच्यात मुलांची विश्वासार्हता आहे तसं काम करायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। आणि आमचे जे देवाभाऊ मुख्यमंत्री आहे यानं याच्यात हस्तक्षेप करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा। पोरं अभ्यास करते यायले रस्त्यावर उतरासाठी वेळ नाही, पण हे तुमच्यामुळे रस्त्यावर उतरून राहिले। टीईटीचा पेपर फुटला तर त्याचे कठोर सजा आले पाहिजे। टीईटीचा पेपर भुसे साहेब म्हणते का ऑनलाईन घेतो, अजिबात ऑनलाईन नाही, पेपर ऑफलाईन पाहिजे। तुमच्याकडून होत नसेल तर राजीनामा द्या आणि एमपीएससीला द्या। आणि वर्धेचे पालकमंत्री ठीक आहे, वर्धेचे पालकमंत्री सुद्धा शालेय शिक्षण मंत्रालय याच्याकडे आहे ठीक आहे, त्यानंही या पेपरची त्याच्याकडे सुद्धा हे जबाबदारी आहे। जर त्याच्याकडून होत नसेल शालेय शिक्षण विभाग सांभाळणं तर त्यानंही राजीनामा द्यावा, कारण ते सुद्धा इथं शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदार आहे आणि टीईटीचा पेपर फुटीले जबाबदार आहे। ऐसी ही ताज़ा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।